नमस्कार. इंदूची खूपच चिडचिड झालेली असते, कारण गोपाळने खूपच हद्दपार केलेली असते. गोपाळने जे काही केलेलं असतं ते साफ चुकीचं असतं. इंदूला खूपच राग आलेला असतो, पण काही केल्या गोपाळ मात्र जे करायचं असतं तेच करत असतो. अधोक्षजची सोशल मीडियावरती बदनामी केलेली असते, त्यामुळे अधोक्षजने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं. मोठ्या बाई अधोक्षजच्या जवळ जातात. अधोक्षजला म्हणतात, हे सर्व त्या इंदूनेच केलंय. तुझा विश्वास असेल, पण माझा विश्वास नाही त्या मुलीवरती. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, पुरे झालं. काय चाललंय? आई, तू उगाचच कसलाही आरोप करू नकोस. तू काय बोलतेस कळतंय का तुला? इंदूबद्दल बोलतेस तू. इंदूबद्दल बोलताना जरा विचार कर. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, तुझं काय चालू आहे ना ते तुलाच कळत नाही. तू असं का वागतोस? अधोक्षज, जरा स्वतःच्या मनाला विचार. त्या मुलीशी लग्न केल्यापासून तू सुखी आहेस का? रोज रोज नव्या नव्या संकटांना सामोरं जावं लागतंय, तरीसुद्धा तुझी हीच इच्छा आहे. तेव्हा अधोक्षज बोलतो, आई पुरे. आई, मला तुझं काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची आई, कितीही काही झालं तरीसुद्धा इंदू माझी बदनामी करणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि तू जर का इंदूवरती अविश्वास दाखवत असशील तर तू चुकीचं करतेस. प्लीज हे सर्व थांबव. तेवढ्यात तिथे इंदू आलेली असते आणि इंदू अधोक्षजच्या जवळ येऊन बोलते, आदू, तू स्वतःला खोलीमध्ये कोंडून का घेतलंयस? तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, वाह, खरंच मानलं पाहिजे तुला. कमाल आहे तुझी. खरंच एका गोष्टीवरती मात्र विश्वास बसला इंदू. जे करतेस ना ते अगदी योग्य करतेस. म्हणजे असं काही दाखवतेस की मी काही केलंच नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई, का असं तुम्ही बोलताय? मोठ्या बाई, प्लीज तुम्ही उगाचच आता भांडण उकरून काढू नका, कारण भांडण उकरून काढण्यात काहीच इंटरेस्ट नाही मला. आदू चल, तू जर का माझ्यासोबत आलास तर आपण काहीतरी करू. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, इंदू कुठे जायचं आहे? माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती. खरं सांगायचं तर तू कधीच खोटं बोलणार नाहीस याची खात्रीसुद्धा आहे मला. त्यावेळेला इंदू खूपच चिडलेली असते. इंदू अधोक्षजचा हात धरते आणि अधोक्षजला बाहेर फरफटत घेऊन जाते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, विठूच्या मंदिराजवळ सगळे गावकरी जमलेले असतात. त्याच वेळेला तिथे गोपाळसुद्धा आलेला असतो. इंदू अधोक्षजला घेऊन आल्यानंतर गोपाळ इंदूला बोलतो, काय ग, तुझा नवरा काय लपून राहिला होता का? तेव्हा इंदू बोलते, गोपाळ पुरे. अरे काय बोलतोस तू, कळतंय का तुला? अरे अधोक्षज तुझा भाऊ आहे, लहान भाऊ आहे. त्याच्याबद्दल बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? तेव्हा गोपाळ बोलतो, नाही वाटत मला. खरं सांगायचं तर आता मला कोणाबद्दलही काहीच बोलताना वाटत नाही. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनाला येईल तसं वागायचं आणि मी मात्र शांत बसायचं. मला चालणार नाही. तेव्हा इंदू बोलते, गोपाळ प्लीज जरा विचार कर, तू कसं वागतोयस ते. त्यावेळेला गोपाळ बोलतो, नाही, मला विचार करायचा नाही. खरं सांगायचं तर मला विचार करण्यात आता इंटरेस्टच राहिला नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे, ती म्हणजे आता फक्त आणि फक्त मी स्वतःचाच विचार करणार. त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात, काय चाललंय गोपाळ तुझं? अरे आपल्या घरातली भांडणं तुम्ही अशी चव्हाट्यावरती का आणताय? तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज थांबा, आज मला गोपाळशी जरा नीट बोलायचंच आहे. कारण गोपाळला जो माज आलाय ना तो माज उतरवल्याशिवाय मी शांत नाही बसणार. गोपाळचं वागणं खूपच चुकीचं झालंय आणि मला या वागण्याचा खूप त्रास होतो. त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात, इंदू तू तरी शांत हो. तू प्रत्येक वेळेला समजूतदारपणे सगळं काही करतेस आणि तू आता असं का वागतेस? त्यावेळेला इंदू बोलते, काय करू मग मी, तुम्हीच सांगा ना, काय करू?
खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला. प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करत बसायचं हे मला अजिबात पटत नाही आहे. आणि खरं सांगायचं तर मला आता शांत बसून चालणार नाही. इंदू गोपाळजवळ जाते आणि सर्व पब्लिक समोर ती गोपाळचं सणसणीत थोबाड फोडते. इंदू गोपाळला म्हणते, गोपाळ तुझी लायकी नाही आहे माझ्या सोबत राहायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची गोपाळ, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही. गोपाळ तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला. आज तू स्वतःच्या भावाचा विचारसुद्धा केला नाहीस, त्याची बदनामी केलीस. तुला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा लगेच गोपाळ बोलतो, पुरे झालं. केली मी बदनामी त्याची, कारण मला त्याचा राग आला होता. जिच्यावरती मी मनापासून प्रेम केलं तिच्याशी त्याने लग्न केलं. तेव्हा लगेच इंदू बोलते, एक मिनिट, मी तुझ्यावरती प्रेम केलं ना गोपाळ, त्याची मला लाज वाटते आज. असं वाटतंय की तुझ्यावरती प्रेम करणं चुकीचं होतं. खरं सांगायचं तर प्रेम करणं योग्यच नव्हतं. आता तर मला एक गोष्ट पटली गोपाळ, तू एक नंबरचा खोटारडा आहेस. तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो. गोपाळ मोठ्याने बोलतो, पुरे झालं, आता या विषयावरती वाद नको. तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला गोपाळ बोलतो, मी काही चुकीचं केलेलं नाही. मी जे काही केलं ते योग्यच केलं. तुम्हाला जरी ते खोटं वाटत असेल ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा माझं बोलणं योग्यच आहे. तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला इंदू बोलते, मला खरंच तुझी लाज वाटते गोपाळ. खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही. जरा तरी विचार करून वाग. तेव्हा लगेच मोठ्याने गोपाळ बोलतो, पुरे झालं. आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मीच दिग्रजकरांच्या गादीवर बसणार. तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते, तसं कधीच होणार नाही गोपाळ. तू जी बदनामी केलीस ना त्यामुळे तर तू माझ्या मनातूनच उतरलायस. गोपाळ यापुढे मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता या विषयावर वाद नको. या विषयावर वाद घालण्यात मला इंटरेस्ट नाही. आता बघूया ना कोण दिग्रजकरांच्या गादीवर बसतंय ते. तेव्हा मात्र इंदू बोलते, गोपाळ तुझं वागणं खूपच चुकीचं आहे, प्लीज स्वतःला सावर. तेव्हा मात्र गोपाळ इंदूकडे बघतच बसतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर गोपाळला त्याच्या चुकीची जाणीव होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.